नमस्कार. आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. संपूर्ण माझी ऑडियन्स, सर्व माझी फेसबुक पेज फॅमिली, सर्व माझी यूट्यूब फॅमिली, ज्येष्ठ वरिष्ठ सर्व माझ्या मैत्रिणी, संपूर्ण माझे मित्रपरिवार, संपूर्ण माझे मित्रमैत्रिणी, सर्व माझ्या बहिणी मैत्रिणी, आपणा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये आता तुम्हाला माहीतच आहे की मुंबई उच्च न्यायालयाने लाडकी बहीण योजनेला दणका दिलेला आहे. काय म्हणाले उच्च न्यायालय मुंबईचे की लाडकी बहीण योजना आता बंद करा. असे का म्हणाले तर लाडकी बहीण योजनेचा म्हणजे लाडकी बहीण योजनेमुळे महाराष्ट्राच्या तिजोरीवर खूप मोठा भार पडत आहे. कारण की लाडकी बहीण योजनेमध्ये लाभार्थी ज्या महिला आहेत त्याची संख्या ही थोडी नाही. तर 2,43,00,000 लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेत आहे. आता सरकारने हे बरेच प्रयत्न केले की ज्या अपात्र आहेत त्यांना लाडकी बहीण योजनेतून बाहेर काढण्यात यावे. मग ते ई-KYCच्या माध्यमातून असू देत किंवा पडताळणीच्या माध्यमातून असू देत किंवा तुमचे जे काही निकष आहेत लाडकी बहीण योजनेमध्ये आपल्या महाराष्ट्र सरकारने जे काही निकष आणलेले आहेत, जसे की बघा, तुमची वयोमर्यादा 21 ते 65 असली पाहिजे. तुम्ही म्हणाल माझे 65 वय पूर्ण झालेले आहे, हे सरकारला कळेल कसे? तर हो, सरकारला कळते, कारण की सरकारकडे तुमचा डेटा हा गेलेला आहे, सरकारपर्यंत तुमचा डेटा हा पोहोचलेला आहे. कारण की जसे की बघा, इन्कम टॅक्स विभागाकडे तुमचा डेटा आहे. तुमचा म्हणजे लाडकी बहीण योजनेमध्ये सर्व जेवढ्या लाडक्या बहिणी आहेत 2,43,00,000 एवढ्या सगळ्या लाडक्या बहिणींचा संपूर्ण डेटा हा सरकारकडे आहे. तो कसा? तर इन्कम टॅक्स विभागाने सरकारला दिलेला आहे डेटा की ज्या लाडक्या बहिणी लाभ घेत आहे त्यापैकी लाडकी बहीण अशी कोणती आहे का की तिच्या कुटुंबातील व्यक्ती कर भरत आहे, इन्कम टॅक्स भरत आहे. तुम्ही जरी सांगितले नसले तरी ते सरकारपर्यंत तो डेटा पोहोचलेला आहे इन्कम टॅक्स विभागाकडून. आता तुमच्या कुटुंबामध्ये जर कोणी सरकारी कर्मचारी असेल आणि तुम्ही जर ते सरकारला सांगितलेलं नसेल तरीसुद्धा सरकारकडे तो डेटा पोहोचलेला आहे. कोणाकडून? संबंधित विभागाकडून. आता तुमच्या आधार कार्डमध्ये काही चूक असेल, तुमचे आधार कार्ड जर तुम्ही चुकीचे बनवून जर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला असेल तर आतापर्यंत घेतला असेल पण यापुढे नाही घेऊ शकणार. तर ते कसे? तर तुमचा डेटा हा सरकारकडे पोहोचलेला आहे. तर अशा पद्धतीने आता तुम्ही ई-KYC जर केलेली असेल तर तुम्हाला लाभ हा मिळेल. परंतु तुमची ई-KYC झालेली नसेल आणि तुमची ई-KYC सरकारपर्यंत पोहोचलेली नसेल तर तुमचा लाभ हा बंद होणार आहे. आता महाराष्ट्र सरकार म्हणजे लाडकी बहीण योजनेकडे आता आपल्या महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना हा संपूर्ण लाडकी बहीण योजनेचा सगळा जो कार्यक्रम कारभार आहे हा महिला व बालविकास विभागाला दिलेला आहे. तर महिला व बालविकास विभागाकडे सर्व संबंधित विभागाकडून तुमचा सर्व डेटा हा पोहोचत असतो. तर भरपूर असे कर्मचारी होते की जे सरकारी विभागात कार्यरत होते, तरीसुद्धा अशा कर्मचाऱ्यांनी किंवा त्यांच्या कुटुंबातील महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला. तर आता हा डेटा सरकारपर्यंत पोहोचलेला आहे. तर या सगळ्या गोष्टींमुळे बघा, आणि समजा तुम्ही आता जेव्हा योजना आली तेव्हा तुम्ही महाराष्ट्रात राहत होता आणि आता 2026 सुरू आहे. योजना कधी आली? 2024मध्ये आणि आता 2026 सुरू आहे. आता समजा तुम्ही महाराष्ट्र सोडून गेला असाल, आता तुम्ही म्हणजे कोण? तर लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी महिला. तुम्ही महाराष्ट्र सोडून गेला असेल, काही कारणांमुळे तुमची बदली झाली असेल किंवा विवाह होऊन तुम्ही तिकडे गेला असाल किंवा शिक्षणामुळे तुम्ही जर महाराष्ट्र सोडला असेल तर या कारणांमुळे तुमचा हा लाभ कदाचित बंद होऊ शकतो, कारण की तुम्ही आता महाराष्ट्राचे रहिवासी नाही. तर या सगळ्या गोष्टी अशा आहेत की ज्या निकषांमध्ये तुम्ही बसत नसाल
तर तुम्ही आता लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी राहणार नाही। आणि आता सरकारने म्हणजे जसे की अकाउंटिंग इयर, फायनान्शियल इयर आता नवीन सुरू झालेले आहे 1 एप्रिलपासून। आता 1 एप्रिलपासून हे नवीन वर्ष सुरू झाल्यामुळे तुम्ही समजा सरकारचे जे नियम बदललेले आहे 1 एप्रिलपासून, ते नियम जर तुम्ही फॉलो केले नाही तरीसुद्धा तुमचा लाभ हा बंद होऊ शकतो। जसे की आता 1 एप्रिलपासून आधार कार्ड आणि पॅन कार्डचे नियम हे बदललेले आहे। आता या विषयावर आपल्या चॅनलवर व्हिडिओ आलेला आहे की 1 एप्रिलपासून संपूर्ण देशात हे 10 मोठे बदल झालेले आहे, असे आपल्या व्हिडिओचे टायटल आहे। जर तुम्ही नसेल पाहिले तर आठवणीने तो व्हिडिओ बघा आणि स्वतःला तसे अपडेट करून घ्या। त्याहूनही महत्त्वाचं काय तर आधार कार्ड आणि पॅन कार्ड याचे नियम हे बदललेले आहेत। पूर्वी जसे आधार कार्ड काढायला काही डॉक्युमेंट्स लागायचे नाही, फक्त आधार कार्ड पुरेसं असायचं, परंतु आता तसे नाही। आता पॅन कार्ड जर तुम्हाला काढायचे असेल तर त्याचे सर्व नियम हे बदललेले आहे। लाडक्या बहिणी यावर आपण व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्ही नसेल पाहिला तर आठवणीने बघा। माझे संपूर्ण ऑडियन्स अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे की 1 एप्रिलपासनं आपल्या संपूर्ण भारत देशात जे काही बदल झालेले आहेत, नियमांमध्ये बदल झालेले आहेत, ते सर्व बदल आपल्या संपूर्ण भारत देशातील प्रत्येक नागरिकाला माहीत असणे अत्यावश्यक आहे। त्यामुळे आपल्या चॅनलवर त्या विषयावर व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहे। तुम्ही नसेल पाहिले तर आठवणीने जाऊन ते व्हिडिओ बघा आणि स्वतःला अपडेट करून घ्या, अपडेट ठेवा। कारण की जर तुम्ही सर्व अपडेट नाही बघितले तर तुमचे नुकसान होऊ शकते। मग तुम्ही लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असू देत, तुम्ही भारतीय नागरिक असू देत, तुम्ही नोकरी करणारे असू देत, तुम्ही व्यवसाय करणारे असू देत किंवा तुमचं स्वतःचं काही दुकान वगैरे असू देत, प्रत्येक भारतातील प्रत्येक नागरिकाला या सगळ्या गोष्टी माहीत असणे अत्यावश्यक आहे। आता लाडकी बहीण योजनेमध्ये भरपूर अशा लाभार्थी महिला त्या पात्र असूनही त्या अपात्र झालेल्या आहेत। तर या पाठीमागे आहे KYCचे कारण की आपल्या आपल्या महाराष्ट्र सरकारने KYC बाबत तशी दक्षता घ्यायला हवी। कारण की ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत, गरजू आहेत, अशा लाडक्या बहिणींची KYC अजूनही राहिलेली आहे। आणि अशा या सगळ्या कारणांमुळेच जवळजवळ 71 लाख महिला या लाडकी बहीण योजनेतून आता बाहेर पडलेल्या आहेत। तर लाडक्या बहिणी तुमची KYC राहिलेली आहे का? तुम्ही जर पात्र असाल आणि जर तुमची KYC राहिलेली असेल तर मला आठवणीने कमेंट करा की आम्ही पात्र आहोत, आमची KYC राहिलेली आहे, एवढी तुम्ही कमेंट करा। म्हणजे काय होईल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ हा पुन्हा तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ हा सुरू होऊ शकतो। त्यामुळे पात्र लाडक्या बहिणींची KYC जर राहिलेली असेल तर तुम्ही सगळ्यांनी आठवणीने कमेंट करून ठेवा।